लोकवाङ्मयाचे वर्गीकरण आपण पाहिल्यानंतर आपणाला आता आज लोककथेच्या संदर्भाने सविस्तर माहिती पाहिजे आहे. लोककथा, परंपरा आणि स्वरूप अशा आशयाने आपणाला या शीर्षकाच्या अनुषंगाने आपणाला काही गोष्टींची माहिती आपणाला पाहिजे. काल मी तुम्हाला बोलत असताना सांगितलं की मौखिक परंपरेनं चालत आलेलं हे जे लोकवाङ्मय, त्यात लोककथा, लोकगीतं, लोककथा गीतं, कोडी, उखाणे, म्हणी अशा अनेक गोष्टींचा समावेश या लोकवाङ्मयात होतो. हे जे लोकवाङ्मय आहे, ह्या लोकवाङ्मयातील लोककथा जे आहेत त्या लोककथा अतिशय समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या आहेत. आदिम काळापासून लोकजीवनात अशा काही लोककथा मौखिक परंपरेनं लोक एकमेकाला सांगत असत. मौखिक परंपरा म्हणजे काय? तर तोंडी तोंडी एक कथा दुसऱ्याला सांगणं, त्यानं ती ऐकून ऐकून ती कथा पुढच्या पिढीला सांगणं, त्या माणसांच्या पिढीनी त्याच्या पुढच्या पिढीला सांगणं, अशा अनेक पिढ्यानी पिढ्या या लोककथा लोकजीवनामध्ये चालत आलेल्या आपणाला पाहायला मिळतात. काय की लोककथांचा हा जो प्रचार आहे किंवा प्रसार आहे, जिथे मनुष्य आहे तिथे लोककथा आहे. त्यामुळे लोककथा किती दूरपर्यंत आहेत, त्याची व्याप्ती किती मोठी, तर लोक जिथे जिथे तिथे लोककथा आहे. म्हणून जगातल्या सगळ्याच देशात जवळपास लोककथा आढळतात. या लोककथांचा संचार सर्वत्र असल्यामुळे सर्वच लोकजीवनातील संस्कृतीमध्ये या कथा आजही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. म्हणून आपण एक लक्षात ठेवा, जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे लोककथा आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. ह्या लोककथेची उत्पत्ती जी तुम्हाला मी काल थोडक्यात सांगितलं की या लोककथा कुठे निर्माण झाल्या असाव्यात, ती निर्माण पहिल्यांदा कुठे झाली असावी. तर असं म्हणतात की भारत हे लोककथा भारतामध्ये निर्माण झाल्या पहिल्यांदा आणि मग त्या आशिया खंडामधून सगळीकडे त्या कथांचा प्रसार झाला किंवा प्रचार झाला. तिचा निश्चित असा उत्पत्ती काळ आपणाला सांगता येत नाही. एवढंच आपणाला लक्षात येतं की लोककथांचा जन्म अत्यंत प्राचीन संस्कृतीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. कारण दैवत कथा ज्या आहेत त्यांचा जो आशय आहे, त्यातील घटना, त्याचं स्पष्टीकरण हे जर आपण लोककथेच्या संदर्भाने विचारात घेतलं तर त्याची प्राचीनता खूप पाठीमागे जाते. कारण जगामध्ये ज्या काही लोककथा अस्तित्वात आलेल्या आहेत जगातल्या, त्या लोककथेमध्ये मोठमोठे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या कथा आलेल्या आहेत, नरमांस भक्षक करणारे माणसं त्यांच्या कथा आल्या. आत्ता मागे काही दशकापूर्वी इदी अमीन नावाचा युगांडाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो नरभक्षक होता, त्याला माणसाचा मेंदू खायला आवडायचा. अशा काही नरभक्षक माणसांच्या कथा देखील काही आहेत. अजस्त्र पक्ष्यांच्या कथा आहेत, प्राण्यांच्या कथा आहेत, पशूंच्या कथा आहेत, पक्ष्यांच्या आहेत, मानवांच्या आहेत. अशा अनेक प्रकारच्या लोककथा अनेक देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच लोककथातून महापूर, जगबुडीचे उल्लेख आढळतात. जगबुडीनंतर माणूस कसा असेल याच्याही लोककथा ऐकायला मिळतात. याच्याशिवाय प्राचीन संस्कृतीच्या काही खुणा किंवा काही अवशेष आपल्याला लोककथेमध्ये अजूनही टिकून असल्याचं जाणवतं. आत्ताच काही दिवसापूर्वी, एक आठवडे झाले असेल, 2 आठवडे, 1 महिन्याच्या मध्ये इजिप्तमध्ये एक शहर सापडले. लोककथेच्या पुरातत्व खात्याने लोककथा ऐकून असे कुठेतरी इथं शहर आहे, या कथांच्या माध्यमातून ऐकून उत्खनन केलं असता तिथे एक इसवी सनाच्या पूर्वी 1100 वर्ष, म्हणजे आजपासून जवळपास 3300 वर्षापूर्वीचे एक शहर तिथे सापडले.
म्हणून अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या लोककथांच्या निर्मितीमागे असं म्हणतात की या काही गोष्टी ज्या चालत येतात त्या अवस्था, या निर्मितीच्या पाठीमागे एक 5 अवस्था आहेत असं डॉक्टर सत्येंद्र नावाचा अभ्यासक सांगतो. ह्या 5 अवस्था कोणत्या आहेत? तर आदिम काळामध्ये, म्हणजे तुम्ही आम्ही आज जे आहोत, आपले जे सगळ्यात आधीचे माणूस म्हणून असलेले पूर्वज या पृथ्वी तलावरचे, त्या काळात मानवानं त्याच्या सभोवती असलेल्या निसर्ग दृश्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्याला आकाशातले चंद्र, सूर्य, तारे, ही सगळी सृष्टी, नद्या, डोंगर, पर्वत, निसर्गातले काही चमत्कार, वीज लवत असेल, वीज चमकत असेल, पाऊस पडण्यापूर्वी गरजत असेल, हे सगळे निसर्गातले चमत्कार, विविध ऋतू, ऊन पडतं काही दिवस, पाऊस येतो काही दिवस, वारा येतो, थंडी पडते, हे आज आम्हाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याची कारणमीमांसा शोधता येत असेल, पण हजारो वर्षापूर्वी या लोकजीवनातल्या त्या आदिम लोकांना विज्ञान वगैरे हे सगळं काहीही माहिती नव्हतं. तेव्हा या लोकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होत असेल पाऊस पडल्याने, अचानक वारा सुटल्याने, त्याचबरोबर त्यांच्या पुढे काही प्रश्न निर्माण होत असतील, आणि या प्रश्नांच्या उत्तरातून या निसर्गातल्या दृश्यांचं स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून लोककथांची पहिली अवस्था निर्माण झाली असावी असं डॉक्टर सत्येंद्र म्हणतात. त्याचबरोबर ते म्हणतात की दुसरी एक अशी अवस्था त्याच्यानंतरची असेल, या लोककथेच्या निर्मितीच्या दुसऱ्या अवस्थेत असं घडलं असावं, ह्या आदिम लोकांना, आधीच्या लोकांना, तुमच्या माझे आधीचे जे पूर्वज आहेत सुरुवातीचे या पृथ्वी तलावर असलेले मानव, ते आदिम, त्यांना या सृष्टीच्या झालेल्या ज्ञानाचा एक वेगळा अर्थ त्यांनी लावला असेल, धर्मभावना त्यांची निर्माण झाली असेल, श्रद्धा, देवत्व, जे त्यांना या आदिम लोकांना या सृष्टीचं ज्ञान झालं असेल, आणि त्या ज्ञानाच्या आधारानं त्यांच्या धर्मभावना जाग्या झाल्या असतील, श्रद्धा त्यांनी देवत्व दिलं असेल, आणि आपापल्या परीनं त्यांना देवत्व देऊन त्या कथेचं स्पष्टीकरण केलं असेल, आणि निसर्गातील मग ह्या घटना देखील लोककथेत पुढच्या काळात येऊ लागल्या. आपल्याकडे वारा जो आहे की नाही, वाऱ्याला देवत्व दिलेले, आपल्याकडे सूर्याला देवत्व दिलेले, पावसाला देवत्व दिलेले, लक्षात ठेवा, पाण्याला देवत्व दिलेले, पवनदेव, जलदेवता, सूर्यदेव, या सगळ्या, चंद्राला देवत्व दिलं, ह्या सगळ्या निसर्गातल्या असणाऱ्या किंवा सृष्टीतल्या अशा काही चमत्काराच्या किंवा त्याच्या स्पष्टीकरणाच्या दृष्टिकोनातून या लोकांनी, आदिम लोकांनी त्यांना देवत्व दिलं, त्यांच्या ठिकाणी श्रद्धा निर्माण झाली त्या निसर्गाच्या ठिकाणची, आणि अशा काही कथा नंतरच्या काळात येऊ लागल्या. लोककथाच्या त्याच्या पुढच्या अवस्थेत काय झालं, तिसऱ्या, ही जी दैवत कथांची जडणघडण होत गेली, तिसऱ्या अवस्थेमध्ये या दैवत कथांच्या जडणघडणीमध्ये त्याला धर्मभावनेची जोड मिळाली, आणि धार्मिक विधीत या कथांचा प्रवेश होऊ लागला. त्यामुळे धर्मकथेचे रूप या कथेला आलं. नीती आणि शिक्षण किंवा मनोरंजनाच्या दृष्टीनं या अवस्थेत कथेची वाटचाल सुरू झाली असावी त्या काळात, आणि लोककथेच्या याच अवस्थेमध्ये मनोरंजनाच्या दृष्टीनं देखील लोककथा आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवू लागल्या. चौथ्या अवस्थेत काय झालं लोककथेच्या, ते जे जिथून निघाल्या का नाही, त्या मूळ स्रोतापासून विभक्त झाल्या आणि भटकत निघाल्या लोककथा, ह्या प्रदेशातून त्या प्रदेशात, त्या प्रदेशातून त्या प्रदेशात. एखादी लोककथा सांगत असताना पेहराव करू लागल्या, मग तो देव आहे का नाही, सूर्यदेवानं मग काहीतरी रथ घेतलेला बसायला, त्यानं विशिष्ट पेहराव केलेला आहे, अशा प्रकारच्या कथा येऊ लागल्या. मग त्या कथा त्या मूळ सूर्यदेवतेपेक्षा वेगळ्याच सूर्यदेवतेचं वर्णन येऊ लागलं. मूळ जे आकाशातला
जो तारा आहे का नाही, तो आढळ असलेला ध्रुव तारा. मग त्या ध्रुव कसा दिसतो त्याचं रूप गुणवर्णन येऊ लागलं. आधी चांद, ती आकाशात चमकणारी एक तारका होती, चांदणी होती ध्रुवाच्या नावाने. पण नंतर ध्रुव कसा दिसतो, तो आपल्या बापाच्या मांडीवर बसतो, त्याची आई लाथ मारते. ह्या सगळ्या नंतर मूळ गोष्टीपासून त्या तुटून गेल्या आणि त्यांना असं एक रूप रंग आला. आणि 5व्या अवस्थेमध्ये या लोककथा समाज जीवनाशी एकरूप झाल्या. त्यात काही सामाजिकता आली. लोककथेनं समाज दर्शनाचा प्रांत व्यापला किंवा स्वीकारला असं आपल्याला म्हणता येईल. आणि लोककथा त्या कुठं परंपरेपासून ज्या आल्या होत्या त्या मग सामाजिक अंगाने त्यांचं दर्शन आपल्याला घडू लागलं. लक्षात ठेवा, लोककथा सुरुवातीला आकाशातल्या चंद्र सूर्य तारे या चमत्काराच्या भोवती होत्या. नंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये धर्मभावनेची जोड या कथांच्या त्या या निसर्गातल्या दृश्यांना मिळू लागली. तिसऱ्या अवस्थेमध्ये धर्मकथेचं रूप या कथेला आल्यानंतर नीती, शिक्षण, मनोरंजनाच्या दृष्टीने या लोककथा निर्माण झाल्या. चौथ्या अवस्थेमध्ये या मूळ जिथून आल्यानं ते त्यांचं सुटलं आणि त्यांना पेहराव येऊ लागला, त्यांचे स्वभाव वर्णन होऊ लागले. आणि 5व्या अवस्थेमध्ये समाज जीवनाशी ही लोककथा एकरूप झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून लोककथेचा उगम हा कोणत्या एका देशात झाला हे सांगणं अवघड आहे. पण काही अभ्यासकांचं तुम्हाला मी मत सांगितलं की भारत या लोककथेचं मूळ ठिकाण आहे, भारतात त्या उगम पावल्या असं सांगितलं जातं. हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या लोककथा आहेत ना, ह्या लोककथा इथं उगम पावल्या भारतामध्ये, पण त्या उगम केवळ भारतामध्येच थांबल्या नाही तर त्या सगळीकडे गेल्या. मग ह्या भारतामध्ये जर सुरुवातीला निर्माण झाल्या तर मग या लोककथेची काहीतरी परंपरा असली पाहिजे, त्यांना एक परंपरा असली पाहिजे. मग ही परंपरा कशी आहे, तर काय झालं, ही जी परंपरा कशी असल्या, ही परंपरा आमच्या देशामध्ये भारतामध्ये लोककथेची कशी टिकून राहिली, तर कथा सांगणारे कथक इथे होते. सूर्याची कथा सांगणारे, चंद्राची कथा सांगणारे, ध्रुवाची कथा सांगणारे हे कथक होते, कथा कथन करणारे, कथा सांगणारे लोक इथं होते. एक दुसऱ्याला सांगत असायचा, दुसरा तिसऱ्याला, त्याच्या परिणाम तो त्याच्यात भर टाकायचा आणि ही पुढे जायची. म्हणून वेद काळामध्ये यज्ञविधीच्या प्रसंगी आख्यान म्हणून ह्या वेदकथा सांगण्यात येऊ लागल्या. त्यातून लोकांना धार्मिक ज्ञान देण्यात येऊ लागलं. ज्ञान आणि रंजन अशा स्वरूपाच्या कथा सुरुवातीच्या काळात सांगितल्या जाऊ लागल्या. श्रोतृ वाङ्मय म्हणजे हे वेदासारखं जे वाङ्मय त्याच्यामध्ये येऊ लागले. ऋग्वेदात त्याची काही सुक्ता आली. यज्ञविधी प्रसंगी या लोककथा येऊ लागल्या. आणि याच कथा जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्या पौराणिक महाकाव्यात देखील आल्या. म्हणजे वेद वाङ्मयात, पौराणिक काव्यात, नंतर जैन चूर्णीमध्ये म्हणजे जैन धर्माच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये त्या येऊ लागल्या. बृहत कथेमध्ये बृहत कथा आल्या. कथासरित सागर हा ग्रंथ आला. बौद्ध जातकामध्ये आल्या. जैन चूर्णीत जशा आल्या तशा त्या इतर धर्मियांच्यामध्ये देखील आल्या. आणि म्हणून आज प्रचलित असलेल्या ह्या ज्या लोककथा आहेत त्या लोककथेतली अद्भुतता, चमत्काराची सिद्धी प्राचीन कथेत पाहायला मिळते. रंजकता आणि बोधाच्या दृष्टीने देखील या कथा लोककथेशी आपलं साम्य दाखवतात. म्हणून ह्या ऋग्वेदात काही कथा आलेल्या आहेत. ह्या जसे तुम्हाला आता मी सांगितलं जैन चूर्णी, बौद्ध जातक, ह्या सगळ्यामध्ये देखील या लोककथा आल्या. कथासरित सागर, नाही का, आणि या कथा पुढच्या पिढीकडे चालत राहिल्या. हे कथक होते आणि या कथकांनी या कथा टिकवून ठेवल्या. आणि म्हणून ही लोककथेची जडणघडण जे झाली ना भारतामध्ये, ती ऋग्वेदातील संवाद सुक्तात आली, त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथात आली, उपनिषदासारख्या याच्यात आल्या, महाकाव्यात आल्या, पुढे नंतर पुराणामध्ये आल्या या कथा. बघा कशा कथा चालत राहिल्या. पुराणामध्ये आल्यानंतर या पुराण वाङ्मयातून या कथा ग्रंथ विशिष्टामध्ये आल्या, म्हणजे ग्रंथामध्ये आल्या. आणि मग नंतर तर या बदलत्या काळाप्रमाणे, जीवन पद्धतीप्रमाणे त्या कथा तिथे येऊ लागल्या. म्हणून भारतीय कथेची जी वाटचाल आहे
किंवा भारतीय लोकजीवनामध्ये या कथा कशा रुजल्या, कशा ते कथक निर्माण झाल्यामुळे त्या टिकून राहिल्या, तर जातक कथा एक निर्माण झाल्या भारतामध्ये. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वीच्या कथा आल्या आणि ह्या कथा लोकजीवनात त्यातील रंजकता, त्यातील कथानक याच्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या. साधारणपणे या जातक कथा 547 कथा त्या जातक कथा नावाच्या त्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये नीतीची शिकवण आहे. गौतम बुद्धाच्या जन्माच्या आधीच्या जरी कथा असल्या त्याच्यामध्ये शिकवण आहे नीतीची. प्राचीन काळात लोकजीवन कसं होतं त्यात काही दंतकथा आलेल्या आहेत, काही लोककथांचा समावेश झालेला आहे. त्याच्यात धर्मकथा, प्राणीकथा, दंतकथा, प्रेमकथा अशा स्वरूपाच्या एक कथा त्या जातक कथेमध्ये आलेल्या आहेत. या जातक कथेमधून नीतीचा उपदेश आहे. त्या काळात लोकजीवनात प्रचलित असलेल्या लोककथांचा उपयोग जातकांनी करून घेतलेला आहे. आता या जातक कथांचे एकूण 22 भाग आहेत असं म्हणतात. त्यामध्ये ह्याचं जे स्वरूप आहे या जातक कथांचे लोककथांसारखं आहे. त्याच्यामध्ये नीतिकथा आहे, पशुकथा आहेत, विनोदी कथा आहेत, धार्मिक कथा आहेत, दंतकथा आहे, प्रेमकथा आहे, अशा जातक कथेमध्ये आहेत. आणि कथा संपली की निवेदनाची पद्धती बदलते. जातक कथेमध्ये रंजन प्रधान नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही रंजन सुद्धा केलेले, काही अद्भुतता पाहायला मिळते, धार्मिकता आहे. अशा स्वरूपाच्या ह्या जातक कथा भारतामध्ये आहेत. आणि ह्या भारतामध्ये ह्या जातक कथा म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वीच्या ह्या कथा, जातकट्ट कथा या नावाने देखील तो एक निराळा संग्रह अस्तित्वात आहे. आणि ह्या कथा सांगणारे कथक मिळाले आणि म्हणून त्या संकलित झाल्या. आता जैन कथा आहे, जैन चूर्णी, त्याच्यामध्ये त्या कथा आहेत. आता ह्या जैनांच्या ज्या कथा आहेत त्यांना चूर्णी असं म्हणतात. आता हे चूर्णी म्हणजे जैनांच्या नीतिकथा आहे. त्याच्यामध्ये काही उपदेशही आहे. या जैन चूर्णीमध्ये जैनांच्या संदर्भातल्या काही कथा आहेत. जातक आणि जैन चूर्णी यातून काय आपल्याला बघायला मिळतात, वैदिक देवतांचा लोप झालेला दिसतो. वैदिक देवता इच्छात नाही, म्हणजे जातक कथेमध्ये आणि जैन चूर्णीमध्ये ज्या वेदांच्या ठिकाणी सांगितलेल्या वैदिक कथा आहेत की देवता आहेत नाही, वैदिक देवता वेदातल्या आलेल्या त्या देवता इथे नाही, तर प्राणी कथा आहे, काही कल्पनेनं तयार केलेल्या कथा आहेत. अशा कथांचा त्या जैन चूर्णीमध्ये आणि जातक कथेमध्ये उल्लेख आहे. त्याच्यानंतर बृहत कथा आहेत. गुणाढ्य नावाचा एक कथांचा संग्रहक होता. कथा आहेत त्या जमा करून तो त्यानं संकलित केल्या. गुणाढ्य नावाचा त्यानं बृहत कथा संकलित केल्या आणि त्यांनी त्या एकत्र केल्या. आता हा जो गुणाढ्य आहे, या गुणाढ्यानं ह्या ज्या बृहत कथा लिहिल्या ना, या बृहत कथेमध्ये लोककथा किंवा लौकिक कथा, लौकिक रूपाने रंजन मूल्य त्यानं त्याच्यामध्ये कशी ती सांगितलेली. अद्भुत कथा आहेत काही त्याच्यामध्ये. लोककथेचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते पैलू बृहत कथेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये अद्भुत कथा आहे या बृहत कथेमध्ये, प्राणी कथा आहे, नीतिकथा आहे, सामान्य कथा आहे, राजकथा आहे. अशा स्वरूपाच्या काही कथा या बृहत कथेमध्ये आलेल्या आहेत, बृहत कथा संग्रहामध्ये आले. याशिवाय काय आहे तर ज्या काळात ह्या बृहत कथा निर्माण झाल्या त्या काळातील लोकजीवन कसं होतं त्याचे विशेष आलेले. त्या काळात आचार विचार कसे होते, सण उत्सव विधी कसे साजरे केले जात होते, याही त्याच्यामध्ये आले. लोकसमजुती त्याच्यामध्ये आलेले. ह्या ज्या बृहत कथा आहेत ना, या बृहत कथेमध्ये पाटलीपुत्राच्या पुत्रक नावाच्या राजाची एक कथा गुणाढ्यानं सांगितली. अशा अनेक कथा या बृहत कथा संग्रहामध्ये आलेल्या आहेत. बुद्धस्वामी नावाच्या पंडिताने नेपाळी भाषेत केलेला अनुवादही या कथेचा, क्षेमेंद्राचा बृहत कथा मंजिरी आणि सोमदेवाचा कथा सरित सागर याचे देखील त्याच्यात उल्लेख आलेले आपल्याला दिसतात.
त्याच्यानंतर कथासरित सागर हा एक ग्रंथ आहे. हा बृहत कथेच्या आधारावरच सोमदेवाने हा लोककथांचा संग्रह सिद्ध केलेला आहे. त्याच्यानंतर पंचतंत्राच्या कथा आहेत. बृहत कथा, कथासरित सागर या कथाप्रमाणेच पंचतंत्र हा विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने लिहिलेला एक ग्रंथ आहे. त्याच्यातही कथा आहे. विशेष करून या पंचतंत्र तुम्ही मागे सह्याद्रीवर किंवा एका टीव्हीवर, ई टीव्हीवर किंवा झी टीव्हीवर ते होतं पहा, पंचतंत्र दाखवत होते. तर पंचतंत्रामध्ये विशेष करून प्राणी कथा आहेत. प्राणी बोलतात त्याच्यामध्ये. आता हे पंचतंत्र त्याचं का नाव आहे, तर त्याच्यामध्ये 5 तत्वांचा विचार केलेला आहे. मित्रभेद, मित्र संप्राप्ती, ककौलुकयीन, लब्ध प्राणाशम आणि अपरीक्षितम कारकम अशा या तत्वांचा त्याच्यामध्ये विचार केला. पण एक लक्षात ठेवा, पंचतंत्रातल्या कथांचं स्वरूप ही प्राणी कथासारखं आहे आणि नीतीचा बोध करणं हे त्याच्यामागे उद्देश आहे. म्हणून त्या एका अर्थाने नीती उपदेश करणाऱ्या कथा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. विशिष्ट तत्व डोळ्यासमोर ठेवून या कथा लिहिलेल्या आहेत. या कथांचं स्वरूप साखळी, एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी अशा त्या कथा आहेत. ही भारतीय लोककथेची परंपरा आहे. नंतर वेताळ पंचविशी, हा जो वेताळ पंचविशी किंवा सिंहासन 32 हे पुढे एक ग्रंथ आहे. विक्रम राजाला 32 सोन्याच्या पुतळ्या पर्यात जडलेले एक सिंहासन मिळतं आणि रोज एक कथा ही सांगितली जाते. अशा प्रकारच्या त्या कथा आहेत. आता ह्या सगळ्या भारतीय लोककथेच्या परंपरेमध्ये शुक 72 नावाचा एक ग्रंथ आहे. तेही लोककथेच्या मध्ये येतो. अशा अनेक लोककथांचे संग्रह भारतीय लोकजीवनामध्ये लोककथेच्या परंपरेमध्ये येतात. अशी ही लोककथेची परंपरा आहे. आता या लोककथेचे जे प्रकार आहेत ते प्रकार सांगून तुम्हाला लोककथेचं स्वरूप कसं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, याही गोष्टी मी तुम्हाला यानंतरच्या तासाला सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक आहे.